या राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री आणि वित्तमंत्री म्हणून त्यांनी अर्थसंकल्प 2026-27 विधान भवनामध्ये सादर केला. तर खऱ्या अर्थाने बोला तैसे चाले अशा पद्धतीचा अर्थसंकल्प माननीय देवेंद्रजींनी सादर केला. काही महिन्यापूर्वी तुम्हाला माहित आहे की त्यांनी या राज्यातील सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी करू असं राज्यातील शेतकऱ्यांना आश्वासन दिलं होतं. आणि त्याच धर्तीवर 25 सप्टेंबर 2025 पर्यंत जे थकीत कर्जदार आहे अशा 2 लाखापर्यंतच्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचं त्यांनी आज जाहीर केलं. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना त्याला नाव दिलं. आणि जे नियमित शेतकरी कर्जदार आहे त्यांना प्रोत्साहनपर 50,000 रुपये सुद्धा देण्याचं त्यांनी जाहीर केलं. त्यामुळे एक प्रकारे हा बळीराजाला खुश करणारा अर्थसंकल्प असं म्हणावं लागेल. यासोबतच या राज्यातील पायाभूत सुविधा असेल, ग्रामीण रस्ते असेल, हायवे असेल, शहरी रस्ते असेल, या सगळ्या बाबतीत मोठ्या प्रमाणात तरतूद आपल्याला बजेटमध्ये दिसते. उद्योगाच्या बाबतीमध्ये सुद्धा ज्यांना गडचिरोलीमध्ये स्टील हब आपल्या विदर्भामध्ये होऊन राहिलेला आहे, एक महाराष्ट्र आरोग्य संस्था नागपुरात होऊन राहिलेला आहे, बांबू विकास प्रकल्प आपल्यामध्ये या ठिकाणी या बजेटमध्ये आहे. यासोबतच सर्वात महत्त्वाचे म्हणजे लाडकी बहीण योजना अविरत सुरू राहील असं सुद्धा बजेटमध्ये माननीय देवेंद्रजींनी म्हटलेलं आहे. खऱ्या अर्थाने या बजेटमध्ये साधारणपणे SC असेल, ST असेल, OBC असेल, दिव्यांग असेल, महिला असेल, युवक असेल, शेतकरी शेतमजूर असेल, छोटे मध्यमवर्गीय उद्योजक असेल, या सर्वांना न्याय देणारा अर्थसंकल्प माननीय देवेंद्रजींनी आज या ठिकाणी आपल्या महाराष्ट्राच्या जनतेसमोर सादर केलेला आहे. मी भारतीय जनता पार्टीचा वर्धा जिल्हा अध्यक्ष म्हणून त्यांचं खूप खूप अभिनंदन करतो. धन्यवाद.